वेलकम स्टुडंट, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्यामध्ये आपण एज्युकेशनल व्हिडिओ बघत आहे। एज्युकेशनल काही टॉपिक वर चर्चा करत आहे आणि ते सर्व तुमच्या सिलेबसच्या रिलेटेड असल्यामुळे आपण हे व्हिडिओ तुमच्यासाठी इथं करत आहे तयार। तर यामध्ये आज आपण एका नवीन आणि खूप चांगल्या टॉपिक वर डिस्कशन करणार आहे। तुम्हाला काही पॉइंट्स मी समजून सांगणार आहे की ते टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे। तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे CBSE स्टँडर्ड मधला सायन्स 6 स्टँडर्ड। यामध्ये गेटिंग टू नो प्लांट्स। तर आपल्याला प्लांट बद्दलची जी माहिती नव्हती ती यावेळेस आपल्याला माहिती बघायची आहे। कशा पद्धतीचे प्लांट असतात, त्याच्या कॅटेगरीज कोणत्या आहेत, हे सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहे। टू गेटिंग नो प्लांट यामध्ये सर्वात पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला मोस्टली 3 टाइप मध्ये आपण क्लासिफिकेशन करत असतो। प्लांट आर युजली ग्रुप इनटू द 3 टाइप्स, हर्ब, श्रब्स अँड ट्रीज। देयर आर 3 ग्रुप मेजर। मग यामध्ये त्याचं ग्रुपिंग कशा पद्धतीने केले जाते, यामध्ये बघा हाईट, स्टेम अँड द ब्रांचेस। त्याच्यामध्ये बेस कोणता वापरणार आहे आपण, तर त्याचा हाईट बघणार आहे प्लांटची, यानंतर स्टेम बघणार आहे आणि सोबतच त्याच्या ब्रांचेस नुसार आपण याचं ग्रुप जो आहे तो केलेला आहे। त्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला बघायचा आहे हर्ब्स काय असते। तर यामध्ये बघा प्लांट विथ ग्रीन अँड टेंडर स्टेम आर कॉल्ड हर्ब्स। जे प्लांट्स आहेत त्या प्लांटचा आपल्याला स्टेम कसा आहे तर ग्रीन आहे आणि टेंडर आहे। यानंतर अशा प्लांटला आपल्याला म्हणायचं आहे हर्ब्स म्हणायचं आहे। फिगर मध्ये तुम्हाला दिसत आहे। यानंतर दे आर युजली शॉर्ट अँड सम टाइम डू नॉट हॅव ब्रांचेस। ते आपल्या प्लांट जो आहे तो ग्राउंड पासून, जमिनीपासून खूप छोट्या डिस्टन्स वर तो ग्रो होत असतो, जास्त तो वाढत नाहीये आणि त्याला ब्रांचेस काही वेळेस अब्सेंट सुद्धा असतात किंवा ब्रांचेस डू नॉट हॅव ब्रांचेस, त्या ठिकाणी त्याला ब्रांचेस सुद्धा नसणार आहेत। तर अशा प्लांटला दिस प्लांट आर कॉल्ड हर्ब्स। तो यही प्लांट जो है इसे हम हर्ब्स भी कह सकते हैं। इसके बाद आगे हमें देखना है श्रब। श्रब म्हणजे काय असते बघा मग, सम प्लांट हॅव ब्रांचेस अराइजिंग फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम। तो जे काही नेक्स्ट कॅटेगरी आपण केलेली आहे प्लांटची, यामध्ये काय होणार आहे की स्टेम पासून आपल्याला ब्रांचेस येणार आहे। काही ब्रांचेस ग्राउंड पासून येतात तर काही स्टेम पासून आपल्याला ब्रांचेस येतात। यानंतर स्टेम अँड द स्टेम हार्ड डू नॉट हॅव व्हेरी थिक। त्याचं स्टेम जे आहे ते खूप हार्ड असते, मजबूत असते, पण थिक नसते, म्हणजे जाड नसते त्याचं स्टेम। आणि अशा प्लांटला आपल्याला काय म्हणायचं आहे तर श्रब म्हणायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स मध्ये भरपूर आपण प्लांट आहेत आणि तुम्ही अजूनही आपल्या सराउंडिंगला प्लांट जे आहे ते बघू शकता। तिसरी कॅटेगरी आपण सांगणार आहे ट्री म्हणून। तर ट्री बघा, सम प्लांट आर व्हेरी टॉल अँड हॅव हार्ड अँड थिक स्टेम। तो खूप उंच वाढणारे प्लांट्स आहेत, सोबतच त्याचं स्टेम हार्ड आहे आणि कसं आहे तर थिक आहे, म्हणजे मोठा आणि मजबूत आहे। यानंतर दे हॅव ब्रांचेस अराइजिंग फ्रॉम अप्पर पार्ट ऑफ द स्टेम आर कॉल्ड ट्रीज। याच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस कशा आहेत, अप्पर पार्ट ऑफ ट्री आहे, ग्राउंड पासून खूप उंचावर त्याच्या ब्रांचेस असतात आणि अशा प्लांटला आपल्याला ट्री म्हणायचं आहे। तर हे 3 क्लासिफिकेशन आपण प्लांटचं स्टार्टिंगला केलेलं आहे। यानंतर आपल्याला 4th मध्ये ऍड करायचं आहे क्लासिफिकेशन। त्या क्लासिफिकेशनला आपण क्लेपर्स किंवा आपण क्लाइंबर्स सुद्धा म्हणत असतो। मग ते बघा, द स्टेम ऑफ सम प्लांट व्हेरी थिन अँड वीक। तर काही प्लांटचं स्टेम जे असते थिन असते, बारीक असते, आणि वीक म्हणजे फ्लेक्सिबल म्हणून त्याला किंवा इलास्टिकली म्हणू शकतो आपण, त्याला आपण इझिली बेंड वगैरे करू शकतो। मग लाय ऑन द ग्राउंड और नीड टू द सपोर्ट द स्टँड अप। तर ते जमिनीच्या जवळ राहतात आणि स्टँड अप उभं राहण्यासाठी जमिनीचा सपोर्ट, एखाद्या ऑब्जेक्टचा तो सपोर्ट घेतात आणि त्याच्यानुसार ते ग्रोथ होत असतात। अशा प्लांटला आपल्याला क्रेपर्स किंवा क्लाइंबर्स सुद्धा आपण म्हणू शकतो। तर हे प्लांटचं मेन क्लासिफिकेशन आपण इथे केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बघायचा, त्याच्यामध्ये काही प्लांटचे पार्ट्स आहेत, त्या पार्टची प्रत्येकाची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे। त्यामध्ये सर्वात पहिला आहे बघा, स्टार्टिंग आपण करू स्टेम पासून। तर स्टेम खूप महत्त्वाचा आणि त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाची आहे। बघा, इट बिअर्स फ्लावर, लीव्स, बर्ड अँड फ्रूट। तर स्टेम वर आपल्याला लीव्स येतात, फ्लावर येत असतात, बर्ड्स असतात, फ्रूट्स असतात। तर हे सगळे स्टेमचे पार्ट्स आहेत। यानंतर स्टेम कंडक्ट वॉटर फ्रॉम द रूट्स टू द लीव्स। या ठिकाणी स्टेम आहे, स्टेम काय करत आहे, रूटने कलेक्टिंग केलेलं वॉटर
अदर पार्टला देत आहे आणि अदर पार्टनी तयार केलेलं जे काही मटेरियल आहे किंवा फूड आहे ते रूट पर्यंत जात आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचं काम या ठिकाणी होत असते स्टेम मधून. स्टेम जनरली आपण त्याला हॉलो म्हणू शकतो, पोकळ असते, कारण की त्याच्यामध्ये वेसल्स असतात, झायलेम फ्लोएम वगैरे, आणि त्यामुळे त्याच्यातून कंडक्शनचं किंवा ट्रान्सपोर्टेशनचं वर्क होत असते त्या सबस्टन्स, म्हणून आपण स्टेमला कंडक्टर सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर काही प्लांटच्या स्टेम मध्ये जे आहे ते स्टेम मध्ये फूड सुद्धा स्टोअर केले जाते. मग एक्झाम्पल बघा, पोटॅटो, जिंजर, ऑनियन थ्रू द प्रेझेंट इन द सॉइल आर ऍक्च्युअली स्टेम. तर एक्झाम्पल मध्ये पोटॅटो आहे, जिंजर आहे, ऑनियन आहे, ह्या प्लांटच्या स्टेम मध्ये फूड जे आहे ते स्टोअर केले जात असते आणि तेच प्लांटचे ऍक्च्युअली स्टेम सुद्धा आहे. स्टोअर फूड विथ इन दी देम, त्याच्यामध्ये ते स्टोअर करतात. ते झालं स्टेमचं फंक्शन झालेलं आहे, काय आहे ते. यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लीफ. खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पॉइंट आहे लीफ. तर लीफ काय असते मग बघा, लीव्स हॅव द व्हरायटी ऑफ शेप, साइज अँड अदर स्ट्रक्चर. तर लीफ मध्ये आपल्याला भरपूर शेप्स आहेत, साइज आहेत, व्हरायटी आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ लीफ आहेत. यानंतर आहे व्हेरिएशन. द पॅटर्न ऑफ वेन अँड द व्हायटल ऑन द लीव्स इज कॉल्ड द व्हेरिएशन. तर लीफ मध्ये जे काही वेन्स आहेत किंवा त्याला आपण लाईन्स म्हणून, त्या लाईन्सला नाव दिलेले आपण वेन्स म्हणलेलं आहे. जसे की आपल्या बॉडीमध्ये ब्लड वेसल्स असतात, तसंच लीफ मध्ये सुद्धा काय असते की वेन्स असतात आणि त्या वेन्सला त्यानुसार त्याचे टाइप्स आपण दोन तयार केलेले आहेत. यामध्ये बघा, वेन्स थ्रेड लाईक द स्ट्रक्चर ऑन द लीव्स फॉर्मिंग द नेटवर्क. तर लीव्स वेन्स म्हणजे नेमकं काय, तर लीफ मध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, नेटवर्क आहे थ्रेडचं, दोऱ्यासारखं. अशा याला आपण काय म्हणतो, नेटवर्क ऑफ वेन्स म्हणत असतो. मग यामध्ये बघा, पहिला पॉइंट आपल्याला मिड रीफ बघायचा आहे. मिड रीफ काय असते, इट इज अ थिक वेन इन द मिडल ऑफ द लीफ. ते या ठिकाणी लीफ जर तुम्ही बघितलं तर लीफ मध्ये सेंटर मधून एक मिड रीफ जात असते, ती अदर वेन पेक्षा थोडी मोठी किंवा बिग साइजची असणारे आणि ती थिक असणारे, अशा याला सेंटरला आपल्याला मिड रीफ म्हणायचं आहे. आणि यानुसार त्याचं आपण अजून पुढे क्लासिफिकेशन केलेलं आहे. यानंतर द टाइप्स ऑफ व्हेरिएशन 2. तर या मिड रीफ मुळे त्याचं व्हेरिएशनचे दोन टाइप्स आपल्याला दिलेले आहेत. तर ते बघा, मग रेटिक्युलेट इफ द वेन इज इन नेट लाईक स्ट्रक्चर. तर यामध्ये पहिला आपल्याला बघायचं आहे रेटिक्युलेट व्हेरिएशन काय असते. तर रेटिक्युलेट व्हेरिएशन मध्ये काय राहणार आहे की सेंटर मधून मिड रीफ आहे आणि त्या मिड रीफ पासून अजून छोट्या छोट्या वेन्स जे आहेत त्या ब्रांचेस, त्याचे रूट तयार झालेले. त्याला आपण स्ट्रक्चरचा विचार केला तर नेट लाईक स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं असते. म्हणजे थोडक्यात जाळीसारखं एक स्ट्रक्चर तिथं तयार होते. अशा लीफला आपल्याला काय म्हणायचं आहे तर रेटिक्युलेट व्हेरिएशन म्हणायचं आहे. नेट लाईक अपीअरन्स ऑन द बोथ साइड ऑफ मिड रीफ, इट इज द कॉल्ड रेटिक्युलेट ऑफ द व्हेरिएशन. तर या लीफला आपल्याला रेटिक्युलेट व्हेरिएशन म्हणायचं आहे. एक्झाम्पल आपल्याला पीपल वगैरे आहे, यानंतर रोज वगैरे आहे, असे भरपूर असे आपल्याजवळ मँगोचं ट्री सुद्धा तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पॅरलर व्हेरिएशन. आता आपण बघणार आहे पॅरलर व्हेरिएशन मध्ये काय होणार आहे, इन द लीव्स द ग्रास द वेन्स अँड द व्हाईटलेस ऑर द पॅरलर टू द अनदर सच ॲज द व्हेरिएशन. तर यामध्ये वेन्स काय होणार आहेत, पॅरलर मीन्स समांतर, एक सारखे. सर्व वेन्स जे आहेत ते सेंटर मधून एकमेकाला इथं या ठिकाणी टच होणार नाही, तर ते सेंटर मधून एकमेकाला सरळ ज्या उभ्या आहेत आपल्या याच्यामध्ये दिसत आहे. तर सेंटर सरळ पॅरलर जर असेल त्याला आपल्याला पॅरलर व्हेरिएशन म्हणायचं आहे. तर लीफचे आपण 2 टाइप्स बघितलेले आहेत. यानंतर आपल्याला एक अजून एक पॉइंट ऍड करायचा आहे, नोड. व्हॉट इज मीन बाय नोड्स. तर नोड्स काय असते मग बघा, नोड प्लेस वेअर द लीव्स ब्रांच अँड स्टेम. तर या ठिकाणी स्टेम आहे, ब्रांच आहे आणि या ब्रांचला लीव्स आहेत. तर या ठिकाणी ज्या ही 3 पॉइंट्स एकत्र येतात पॉइंटला, स्टेम, ब्रांच अँड लीव्स, अशा तिन्ही पॉइंटला सेंटर मधला जो पॉइंट आहे त्याला आपण बड म्हणायचा आहे. त्याच ठिकाणी फ्लावर, न्यूक्लियस अँड फ्रूट त्या ठिकाणी होत असतात. यानंतर आहे इंटरनोड. व्हॉट इज मीन बाय इंटरनोड. तर 2 बर्ड्स आर इंटरफेस, 2 बर्ड मधले जे काही अंतर आहे त्याला म्हणायचं आहे इंटरनोड. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन द 2 नोड्स इज कॉल्ड द इंटरनोड. हे आपला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण दिलेली. आता आपल्याला बघायचे लीव्हचे फंक्शन. ते लीव्हचे 2 फंक्शन्स आहेत आपल्याजवळ. फर्स्ट फंक्शन आहे ट्रान्सपायरेशन. ट्रान्सपायरेशन मीन्स व्हॉट, इट इज द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन वॉटर फ्रॉम द सरफेस ऑफ द लीव्स.
लीव्हच्या सरफेस वरून जे काही वॉटर इव्हॅपोरेट होत असते अशा याला आपल्याला म्हणायचं आहे ट्रान्सपायरेशन म्हणायचं आहे. यानंतर आहे फोटोसिंथेसिस. ही खूप मोठी प्रोसेस आहे, आपल्या लीफ मध्ये होत असते. तर बघा, व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस? ग्रीन लीव्ह सिंथेसाइज द फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. आपल्याला माहिती आहे की ग्रीन लीव्ह जे आहेत ते काय करतात, सनलाइटच्या माध्यमातून फूड प्रोडक्शनचं काम करत असतात. यानंतर एअर अँड वॉटर बाय द प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. यामध्ये हेल्प एअर आणि वॉटरचं म्हणून त्या ठिकाणी पूर्ण फोटोसिंथेसिस जी आहे ती प्रोसेस होत असते. म्हणजे रूट कडून आलेलं वॉटर, एअर मधला कार्बन डायऑक्साइड, सनलाइट आणि लीफ मध्ये प्रेझेंट असते क्लोरोफिल, हे या ठिकाणी पूर्णपणे सिंथेसाइज होते. यामधून फूड आणि ऑक्सिजन जो आहे तो बाहेर निघून जात असतो. तर असं आहे आपलं लीफचं पूर्ण स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रूट. आपण बघणार आहे रूट काय आहे. प्लांटचा एक पार्ट असतो, त्या रूटचं फंक्शन कशा पद्धतीने रूट असतात. त्यामध्ये बघा, रूट्स आर मोस्टली द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट. तर आता या ठिकाणी तुम्हाला प्लांटचं एक अजून एक फंक्शन आपण सांगत आहे की प्लांट आर डिवाइडेड इनटू टू पार्ट्स, अबाउट द ग्राउंड अँड अंडर द ग्राउंड. तर रूट हा प्लांटचा जो सेकंड पार्ट आहे तो जमिनीच्या खाली असतो. स्टेम आणि लीव्हज, ब्रांचेस, फ्रूट, फ्लावर हे पार्ट जे आहेत प्लांटचे वरचा भाग आहे, म्हणजे फर्स्ट पार्ट आहे. यानंतर पुढे बघायचे दीज ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल. तर रूट काय करत आहे, सॉइल मधून मिनरल ऍब्सॉर्ब करून घेत आहे, न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करून घेतात असतात. यानंतर दे होल्ड सॉइल फ्रेमली, कीप द प्लांट अपराइट. तर रूट प्लांटला वरती अपराइट साइडला होल्डिंग करण्याचं काम, स्टेबल करण्याचं काम करत असतात. यानंतर सम रूट स्टोर फूड बिकम द प्लमी. तर काही प्लांटचे जसे की स्टेम मध्ये सुद्धा फूड स्टोर होत आहे आपण सांगितलं, तसंच काही रूट मध्ये सुद्धा, जसे की यामध्ये आपण जर बघितलं कॅरोट वगैरे आहे, बीटरूट वगैरे आहे, तर यामध्ये त्या प्लांटच्या रूट मध्ये फूड जे आहे ते स्टोर केल्या जात असते. यानंतर बघायचे रूट आर देअर टू टाइप्स. तर रूट सुद्धा आपल्याला दोन टाइप मध्ये दिलेले आहे. यामध्ये फर्स्ट आहे फायबरस रूट्स अँड टॅप रूट. तर फायबरस रूट अँड टॅप रूट कसं आहे आपण बघू. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला फायबरस रूट बघू. In the plant like grass, branches of the roots come from the base of the stem. तर या ठिकाणी काय होणार आहे, स्टेमच्या बेस पासून काही रूट्स तुम्हाला इथे आलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी ग्रास बघितलं किंवा एखादा प्लांट आहे, त्या प्लांटच्या त्या बेसला म्हणजे स्टेम आणि रूट हे दोन्ही एकाच पॉइंट पासून, त्या पॉइंट पासून ते रूट जे आहे ते बाहेर निघत आहेत. आणि ते जर अशा याला आपल्याला काय म्हणायचं आहे, फायबरस रूट, त्या सेंटर पॉइंट पासून याला आपण फायबरस रूट म्हणत असतो, म्हणजे स्टेमच्या बेस पासून. सच रूट आर नोन ॲज द फायबरस रूट. याला आपण काय म्हणायचं आहे, फायबरस रूट म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे की टॅप रूट कशा पद्धतीचे असते. इन द सम प्लांट द ब्रांचेस हॅव द रूट अराइज फ्रॉम द थिक स्ट्रक्चर अंडर द ग्राउंड विच इज कॉल्ड द मेन ऑर प्रायमरी रूट. तर यामध्ये प्लांटला एक सेंटर मधून, बेसच्या सेंटर मधून एक अजून एक लांब स्ट्रक्चर दिसत आहे, आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण प्रायमरी रूट किंवा मेन रूट सुद्धा म्हणत असतो. आणि ह्या मेन रूटलाच अजून छोटे छोटे रूट्स येतात, आणि ह्या रूटलाच आपण काय म्हणलेलं आहे मग, तर या ठिकाणी यालाच आपण म्हणलेलं आहे लॅटरल रूट्स म्हणलेलं आहे. आणि हे दोन स्ट्रक्चर, मेन रूट किंवा प्रायमरी रूट आणि लॅटरल रूट असे दोन्ही म्हणून त्या ठिकाणी टॅप रूट त्या सिस्टीम जी आहे ती प्लांटची तयार होत असते. तर फायबरस आणि टॅप रूट या दोन सिस्टीम तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. यानंतर रूट हेअर म्हणजे काय असतात बघा. द फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर ऑन द ब्रांचेस ऑफ द रूट आर कॉल्ड द रूट हेअर. तर रूटच्या ब्रांचेसवर अजून स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, आणि यालाच आपण काय म्हणत असतो, रूट हेअर म्हणत असतो. यामध्ये बघा लॅटरल रूट. व्हॉट इज मीन बाय लॅटरल रूट. तर यामध्ये बघा द स्मॉलर रूट ऑन द टॅप रूट आर कॉल्ड द लॅटरल रूट. तर या ठिकाणी काय म्हणले, स्मॉलर रूट सेंटर मधून आणि त्याला ते छोटे छोटे टॅप रूट जोडलेले आहेत, अशाला आपल्याला म्हणायचं आहे लॅटरल. म्हणजे सेंटर मध्ये जे आहे ते प्रायमरी रूट किंवा मेन रूट, आणि त्या सेंटरला अजून छोटे छोटे रूट जर आले, जॉईन झाले, तर त्याला आपल्याला लॅटरल रूट म्हणायचं आहे. यानंतर आहे बघा प्लांट हॅव्हिंग लीव्हज विथिन द रेटिक्युलेट व्हेनेशन हॅव द टॅप रूट. आता या ठिकाणी आपल्याला लीफ आणि रूट या दोघांचा संदर्भ या ठिकाणी कनेक्टिंग करायचा आहे. तर ज्या प्लांटचं रेटिक्युलेट व्हेनेशन येत असते, ज्या प्लांटचं रेटिक्युलेट व्हेनेशन येत असते, अशा प्लांटचं रूट जे आहे ते कसं राहणार आहे, तर टॅप रूट राहणार आहे. आणि मग ऑब्विसली आपल्याला दुसरा थिंक करायचं आहे
की ज्या प्लांटचं पॅरलल व्हेनिएशन येत आहे अशा प्लांटचं रूट काय येणार आहे तर फायबरस रूट मध्ये येणार आहे. हा पॉइंट आपल्याला त्याच्यामध्ये क्लिअर करायचा आहे. व्हेनिएशन हॅज द टॅप रूट अँड द प्लांट हॅव्हिंग द लीव्हज विथ द पॅरलल व्हेनिएशन हॅव द फायबरस रूट या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, पुढचा आपण म्हणलेला आहे तो आहे फ्लावर. खूप छान आणि मस्त पॉइंट आहे आपल्याला फ्लावर. त्यामध्ये बघा फ्लावर कसा आहे. इट इज युजली द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड द मॉडिफाईड शूट. त्याला दुसरं नाव आहे मॉडिफाईड शूट सुद्धा म्हणतात. खूप मोस्ट अट्रॅक्टिव्ह असते. एव्हरी प्लांटचे फ्लावर खूप छान असतात, आपल्याला माहितीच आहे. त्याला आपण मॉडिफाईड शूट सुद्धा म्हणतो. मग याचे काही पार्ट्स आहेत, यामध्ये आपल्याला सेपल्स आहे, पेटल्स आहे, त्यानंतर स्टेमन्स आहे अँड द पिस्टल आर द मेन पार्ट ऑफ द फ्लावर. तर हे सर्व फ्लावरचे मेन पार्ट्स आहेत. यामध्ये पार्ट्स ऑफ द फ्लावर आर युजली प्रेझेंट इन द रिंग्स ऑर द व्होरल. रिंग्स म्हणजे गोलाकार, व्होरल म्हणजे उभ्या शेप मध्ये आपल्याला हे दिसत असतात. यानंतर आहे आता याचे पार्ट्स बघायचे आहेत कसे असतात ते. पेडिसेल, द स्टाल्क दॅट द जॉईंट फ्लावर टू द प्लांट इज कॉल्ड द पेडिसेल. तर पेडिसेल काय म्हणलेलं आहे की ज्या ठिकाणी प्लांटला फ्लावर जॉईंट होते त्या पार्टला आपल्याला म्हणायचं आहे पेडिसेल म्हणायचं आहे. यानंतर आहे सेपल. व्हॉट इज मीन बाय सेपल. तर बघा इट इज द आउटर मोस्ट व्होरल ऑफ द फ्लावर. ऑफ्टेन दे आर स्मॉल ग्रीन लीफ लाईक स्ट्रक्चर. दे प्रोटेक्ट द इनर पार्ट ऑफ द फ्लावर. ज्यावेळेस फ्लावरचं बड असते त्याला आपण कळी म्हणतो. कळीमध्ये असताना फ्लावरचं प्रोटेक्शन करण्यासाठी ग्रीन कलरचं एक त्याला शेप किंवा कवच भेटते, कोटिंग असते. त्या ग्रीन कव्हरच्या याला आपल्याला म्हणायचं आहे सेपल. सगळ्या प्लांट मध्ये प्रेझेंट असते, काहीच प्लांट मध्ये ते आपल्याला प्रेझेंट असणार आहे. यानंतर फ्लावर विथ द स्टील ऑफ द बड. तर ज्यावेळेस कळी असते कळीमध्ये त्या फ्लावरचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला बाहेरून जे आवरण असते ग्रीन कलरचं त्याला आपल्याला म्हणायचं आहे सेपल म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे पेटल. पेटल काय असते तर बघा इनसाइड द सेपल देर आर द व्होरल अँड द पेटल. डिफरंट फ्लावर हॅव द पेटल्स इन अ डिफरंट कलर. सम फ्लावर हॅव द स्वीट स्मेलिंग पेटल्स विथ द इट्स कलर अँड द फ्रेग्रन्स. तर त्या सेपलच्या मध्ये जे काही फ्लावर्स आहेत ज्यावेळेस ते पूर्णपणे मॅच्युअर होणार आहे, मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला त्याच्या काही मॅच्युअर झाल्यानंतर जो काही फ्लावर दिसणार आहे त्या फ्लावरच्या एव्हरी अँड ईच भागाला किंवा जे काही पाकळ्या म्हणतो त्याला आपण त्या पाकळ्याला आपल्याला काय म्हणायचं आहे पेटल म्हणायचं आहे. आणि हे पेटल मधून आपल्याला फ्रेग्रन्स येतो, कलर असतो त्याचा डिफरंट टाईपचा, त्याचा वास येत असतो आणि त्याच्यामध्ये इन्सेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये अट्रॅक्ट वगैरे होत असतात. तर हे आपल्याला सेपल्स आणि पेटल हे दोन इथं पॉइंट दिलेले आहेत. हे आपल्याला जनरली सगळ्या फ्लावरला दिसतात. यानंतर पुढे बघायचं आपल्याला द पेटल अट्रॅक्ट नॉट ओनली द ह्युमन्स बिंग टू द ऑल्सो द इन्सेक्ट्स अँड द बर्ड्स. तर पेटल्स जे आहेत ते ह्युमन्सला अट्रॅक्शन नाही तर इन्सेक्ट्सला बर्ड्सला सुद्धा त्या ठिकाणी अट्रॅक्शनचं काम करत असतात. यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं स्टिमन्स काय असते. तर बघा देर आर द 4 and 6 नंबर्स आर द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. तर फ्लावरचा हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे आणि 4 to 6 पर्यंत याचं काउंटडाऊन आपण करू शकतो. म्हणजे 4 ते 6 पर्यंत सेमन जे आहे ते आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर each semen have the made of 2 parts of the filaments and the anther. तर या ठिकाणी सेपलचे 2 पार्ट्स, एक फिलामेंट आहे आणि एक अँथर आहे. फिलामेंट म्हणजे या ठिकाणी लांब अशी नळी असते आणि अँथर म्हणजे त्याच्यावर एक बड आहे. यानंतर कंटेन द पोलन ग्रेन. ते अँथर मध्ये पोलन ग्रेन असतात. तर हे पार्ट त्याचा झालेला आहे. आता आपल्याला बघायचं पिस्टल. व्हॉट इज मीन बाय पिस्टल काय असते तर बघा इट इज द इनर मोस्ट पार्ट ऑफ द फ्लावर ओव्हरी. तर पिस्टल हे सर्वात मधला पार्ट आहे फ्लावरचा, त्याला आपण ओव्हरी म्हणतो. यानंतर कॅन बी डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. तर जे काही पिस्टल आहे पिस्टलला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. तर यामध्ये पहिला आहे स्टिग्मा, त्याच्यानंतर आहे स्टाईल आणि सर्वात खाली जी आहे ती ओव्हरी. वरती आपल्याला स्टिग्मा आहे, स्टाईल आहे आणि त्याच्यानंतर ओव्हरी आहे. यामध्ये आपल्याला जर आपण ते स्टिग्माला जर सेंटर मधून कट केलं जसे की आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे ते कट केल्यानंतर त्याच्यामध्ये ओव्हरी मे फर्दर इन द डिवाइडेड इनटू
लोकल अँड लोक्युअस कंटेन द ओव्हरीज. तर त्या ओव्हरीला आपण डिवाइड केलं, कट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ओव्ह्यूल्स दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला छोटे ओव्ह्यूल्स म्हणजे एक प्रकारचे एग्स, अंडे म्हणूत आपण, ते त्या ठिकाणी ते अंडे दिसतात. तर असा हा पार्ट जो आहे तो आपण पूर्णपणे गेटिंग टू नो प्लांट या परिचयामध्ये क्लिअर केलेला आहे. व्हिडिओ मोठा आहे, थोडा हळूहळू करून तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्की समजेल. जे काही डाऊट असेल ते तुम्ही आपल्याला कमेंट्स करून विचारू शकता. तोपर्यंत घरीच राहा आणि अभ्यास करा. बाय बाय.